हॅलो फ्रेंड, तर आता आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. तर कारण का तर शिवण्याला डोस आहे आज, आहे ना पिलू? यायचं ना मग तिला डोसे आज गाव तर चला, उशीर पण झालेला आहे आणि वातावरण पण लय जायचं म्हटलं का तिला असं आश्चर्य पाहते कशी इकडे तिकडं. चला आता निघू लगेच. आईला बाय बाय करते का चला फ्रेंड. तर आज ना मिस्टरांनी ना कुठं आश्वीला जाऊन आणलंय ना मटेरियल. तर घासाला मटेरियल मारायचं होतं, शिल्लक नव्हतं राहिला, मग आश्वीला जाऊन घेऊन आले ते. एकदम साखरी सारखं बारीक आहे, फक्त कलर वेगळा आहे थोडासा. हे पण तिकडे घेऊ का? तर हा घास आहे ना वरला, म्हणजे आंब्यापासला वरला घास आहे ना, हा जावळाचा कापून झाला. तर त्याला आता दुसऱ्या कापणीला आहे ना मटेरियल टाकून पाणी भरायचं, म्हणजे पटकन वाढन घास. पण पाणी पण लावलं आहे इकडं आता. हे बघा पाणी चाललंय आत्ताशी चाललंय पाणी. लसूण घासामध्ये लसूण पण किती छान आलंय ना, ते बघा किती छान दिसतंय लसूण. पाणी इथपर्यंत आलंय आत्ताशी, दंडाने आलंय पाणी, दंडाने येऊ राहिलंय पाणी. गिनीला पाणी लावलंच काय ना आधी. हे काय गिनी भरली इकडं पाणी, आता घासाला लावते इथं पटकन वाढन म्हणून. मटेरियलनी पटकन वाढत आहे ना, म्हणजे पूर्ण रानाला मारायचं ना आता. हा, जसं पाणी येईल तसं मारायला, कारण लाईट झटके मारती दिवसा. तिथं पण एक मोटर चालली शेजारी, ते बघा लिंबुनीच्या बागाला. कापून झालाय हा घास पूर्ण, त्यामुळे मग मटेरियल टाकून आता भरायचं. घास आलाय तिथपर्यंत पाणी. येऊ राहिलंय पाणी. लसूण किती छान आलाय ना, दोन्ही साईडनी लावलेला होता. असं लसूण पोचतो पण. फट्यांमध्ये पण लावली, म्हणजे याच्यामध्ये सरीमध्ये पण लावली, वाफ्यामध्ये. तो तिकडे आहे, हा कसं घासामध्ये लावून दिलेला आहे. गावठी लसूण हा. आलं पाणी. किती छान आलाय ना लसूण. घासांच्या वनभ्याला फक्त घास कापताना ना काळजी घ्यावी लागते, कारण घासामध्ये ती कापून नाही गेला पाहिजे, नाही तर लय छान लसूण येतो वनभ्यावर सरीला. चला मी कापी ते घास. मी खाली जावाचं घास कापू राहिला एक वाफा काऊ शेवटचा. जाऊ मी इकडे पण जावाचा घास केलेला आहे. तर हा गावरान घास आहे, वरती पण आहे तो गावरान आहे. मी बघ एक वाफा राहिला, इकडे मी घास कापीत होते. जावाचं घास कसं सकाळ संध्याकाळ उरकत नाही, असं दिवसभर कापावं लागतो तेव्हा उरकतो तो. कारण गवत काढून दमाने कापावं लागतो, उपटून नाही आला पाहिजे ना. त्यामुळे असं दिवसा आपल्या घरातलं काम आवरून झालं का, धुणं भांडी स्वयंपाक, तर मग इकडे जावाचा घास कापायचा. घास कापायला येते तर सकाळचा स्वयंपाक आत्ताच करत्या. सकाळी आम्ही एवढे पण घासायला येतो, त्यानंतर मग दुपारून धुणं भांडी आवरलं, जेवण करून झाले का मग इकडे घासायला येतो. आज मामा गावाला पाणी भरते आहे तिकडं रानात, तिकडं मिस्टरवरती मारते आहे मटेरियल घासाला. तिथं पण घास केलेला आहे. तर चला आता मी बी घास कापून घेते पटपट. आणि आत्या पण घरी आहे ना, म्हणजे पिल्लूला बघून शिवण्याला बघून घरचं काम करत असत्या. कारण की आता गहू बाहेर काढलेले आहे, गव्हाला थोडे सोंडे लागलेले, तर आत्या आहे ना पिल्लूला बघून म्हणजे शिवण्याला बघून गहू चाळायचं काम पण करत्या आणि तिला पण बघत्या. तर अगोदर ना मिस्टर पाण्यावर होते, तर ते ना गेले चारा आणायला मक्काचं, म्हणजे मक्काचा चारा आणावं लागतो गायांसाठी, ते बघा तिकडं. आणि त्यानंतर आता मला पाण्यावर ठेवलं आहे. मला म्हणते 1-2 बारे दे, मी चारा आणि
घेऊन येईपर्यंत लावले आता याला आपल्याला. गायला चारा नाही राहिला त्यामुळे आता ती मक्का तोडून घालतोय आता. नाही तर पहिले कसं बॅगी भरून ठेवायचो. बॅगी भरायची आहे बरं का, पण त्याला अजून कणस नाही लागले. फक्त शेंडा आला आहे, म्हणजे मक्काला तुरा आला आहे फक्त, त्याला अजून कणस नाही लागले. कणस लागले मग कुट्टी करणार आहे मक्काची. ते गेले आता गायांसाठी चारा आणायला, कारण आता 4 वाजत आले, गायांचा पण टाईम होऊ राहिला. त्यामुळे गायांना आता घरी काहीच चारा नाही, त्यामुळे मक्का आणायला गेले ते गाडीवर आणते. इकडे आता पाणी लावले फटीला. ते बघा मक्का तोडायला सुरुवात केली आता त्यांनी. फटी फुल भरून द्यावं लागते. तर चालले आता मिस्टर मक्का घेऊन. काय हो? हा या टाकून गायांना बांधून या गाय. भरती मी तवर पाणी. हळू, जास्त मोठी आहे ना म्हणजे ती कोणी कोण जागा कमी आहे ना जायला, त्याच्यामुळं